मित्रहो, असं म्हणतात की छत्री आणि मन हे खुलं असल्याशिवाय काम करत नाही. एक बंदिस्त मन तुम्हाला जीवनापासून तोडतं. जसं हे मनाच्या बाबतीमध्ये लागू होतं तसं हे शरीराच्या बाबतीत पण लागू होतं, भावनेच्या बाबतीत पण लागू होतं. माणसं जेव्हा रिझर्व्ड वागायला लागतात, आपलं जीवन राखीव करून जगायला लागतात, तेव्हा ती माणसं नाही राहत. तो एक जसा एखाद्या झाडाचा तुटलेली जशी फांदी असते तशाप्रमाणे तो नेहमी तुटलेला अपरिपूर्ण अशा प्रकारचं जीवन जगतो. त्याला नेहमी उणीव भासत राहते आणि निश्चितच तो विकृतीकडे जातो. आपण शरीराच्या बाबतीमध्ये किती जागृत आहोत आणि आपलं शरीर किती खुलं आहे या बाबतीत जर विचार करायचा ठरला तर काल मला राज सांगत होता की मी जेव्हापासून एक ट्रीटमेंट चालू केली आणि स्वतःवर योगामध्ये, साधनेमध्ये, खेळामध्ये स्वतःला सामील करून घेतलं, तसतसं माझ्या शरीरामध्ये, माझ्या दिनचर्येमध्ये बदल व्हायला लागला. सर्वात मोठा बदल म्हणजे सकाळी हाक मारल्यावर जर उठवायचं असेल तर मी पहिल्या हाकेला कधी उठवत नव्हतो, पण आता मी पहिल्या हाकेला उठतो आणि काही दिवसांनी हाक मारायची पण गरज नाही पडली. म्हणजे त्याचं शरीर जे आहे ते खुलं व्हायला लागलं, त्याचे सेन्सेस काय व्हायला लागले, जागृत व्हायला लागले. आपण नुसतं शरीराच्या बाबतीत जरी विचार केला तरी आपण आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा खुलं नाही आहे. सहज कोणी तुम्हाला म्हटलं चला एक चक्कर मारून या, हे नको, थकल्यासारखं होतंय, पाय दुखतोय. कुणी जर म्हटलं चला थोडंसं नाश्ता करूया, पाणीपुरी, नाही मला पचत नाही. म्हणजे शरीराला कष्टही नको आणि शरीराला नवीन नवीन गोष्टींचा आनंद घेण्याचं, त्याचं सुख घेण्याचं संधी पण नको. तुम्ही किती जरी जपून ठेवलं तरी हे शरीर शेवटी नाश पावणारच आहे. मग त्या शरीराकडनं त्याच्या सगळ्या कला, त्याचे सगळे ताकद, शक्ती यांचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे. जसं काल आम्ही सहज चर्चा करता करता एक विषय समोर आला की जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा आमचं शरीर नेमकी काय काम करतं आणि झोप का गरजेची आहे. एक प्रकारे झोप जी आहे ती तुमची नशा आहे. शरीर तुम्हाला नादाला लावत असतं जेणेकरून तुम्ही शरीराला सूट द्यावी त्याच्या पद्धतीनं काम करण्याची. बघा, जेव्हा एखादा डॉक्टर ऑपरेशन करतो तर तो भूल देतो, कारण त्याला त्याचं ऑपरेशन मोकळेपणाने करता यावं. नाहीतर तो जो पेशंट आहे तो काय करतो, शरीर आखडून ठेवतो, शरीराची ओढाताण करतो आणि त्याच्या ओढाताणीमध्ये त्याला जे काप घ्यायचे, त्याला जे स्टिचेस मारायचे, त्याची जागा चुकते. आणि म्हणून ऑपरेशनसाठी शरीर खुलं असणं गरजेचं आहे, मोकळं असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही काटा काढता तेव्हा काय सांगता समोरच्याला, अरे पाय ढिला सोड, ढिला सोड, मोकळा सोड. हे का म्हणतो आम्ही, कारण तो अंग चोरून जातो. म्हणजे शरीराला झोपेमध्ये तुमच्या शरीरामध्ये असलेले जे काही नुकसान आहे, शरीराचे जे काही इजा झालेले आहेत, छोट्या मोठ्या इजा आहेत, त्या भरून काढण्यासाठी त्याला काय असते, मोकळीक हवी असते. जेव्हा तुम्ही त्याला मोकळीक देता तेव्हा ते प्रकृतीच्या मदतीने स्वतःची भरपाई करून घेते. मग ज्यांच्यामध्ये शक्ती कमी आहे त्यांची भरपाई लवकर होत नाही आणि मग ती भरपाई न झाल्यामुळे सकाळी लवकर शरीराचे कार्य पूर्ण होत नाही आणि शरीर स्थूल राहतं, ढिलं राहतं. आणि ज्या लोकांकडे ऊर्जा भरपूर आहे, शरीर निरोगी आहे, त्यांना भरपाई करण्याची जास्त गरज नसते, त्या माणसांचे रात्रीच्या सगळ्या प्रक्रिया लवकर पूर्ण होतात. शरीराला झोपेची नव्हे तर आरामाची गरज असते आणि आराम न मिळाल्यामुळे माणसांची झोप पूर्ण होत नाही. मग आराम कधी मिळेल, जेव्हा शरीर मोकळं असेल. तुमचं स्वतःचं मेंदूचं नियंत्रण शरीरावरून निघून गेलं पाहिजे, तेव्हा शरीर मोकळं असतं. शरीराचा नियम मनाला पण लागू होतो. शरीर तुम्ही ढिलं जर नाही सोडलं झोपेमध्ये तर तुमचा आराम कधीच होऊ शकत नाही. आराम होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, शवासन पाहिजे. तुमच्या शरीरावरचं, तुमच्या मेंदूचं पूर्ण नियंत्रण काय झालं पाहिजे, सुटून गेलं पाहिजे. पण आमच्या मनामध्ये कुठेतरी भीती बसली, आम्ही जर नियंत्रण सोडलं तर याला धोका पोहोचेल, हे मरेल, याचं नुकसान होईल. आम्ही सतत त्या शरीरावर काय ठेवतो, पकड ठेवतो. आणि म्हणून रात्रीच्या वेळी झोप ही निसर्गाने याकरता दिलेली आहे की तुम्ही दिवसभरामध्ये जे काही अन्न खाता
ते अन्न दिवसभराच्या प्रक्रियेसाठी कार्यासाठी खर्च होऊन जातं. मग रात्रीचं तुमचं जेवण जे आहे ते शरीराच्या भरपाईसाठी कामाला येतं. मग रात्रीचं तुमचं जेवण शरीराच्या भरपाईसाठी जर कामाला येणार असेल आणि तुम्ही रात्री खूप उशिरा जेवणार असाल तर त्या शरीराला ते पचवायला 2-3 तास लागतात. तिथून पुढे त्याची ऊर्जा तयार होणार. तिथून पुढे ते एक एक इंद्रिय स्थिर आणि म्हणजे ढिलं सोडून देणार. कारण आराम भेटणं तर गरजेचं आहे ना. तुमच्या इंद्रियांना आराम भेटणं गरजेचं आहे. एखादी गाडी गरम झाली तर आपण काय करतो, तिला मोबाईल गरम झाला तर काय करतो, बंद करून ठेवतो, थंड व्हावं. तसं तुमच्या शरीराला मोकळेपणा फार गरजेचा आहे, ढिलेपणा फार गरजेचा आहे. ते उघडं असलं पाहिजे. आणि म्हणून रात्री उशिरा जेवण करू नये यासाठी सांगितलं जातं की त्या पहिल्या प्रहरामध्ये तुमचं पचनाचं कार्य पूर्ण होतं, दुसऱ्या प्रहरामध्ये तुमच्या इंद्रियांची भरपाई सुरू होते आणि तिसऱ्या प्रहरामध्ये आराम भेटतो. म्हणून लोकांना पहाटी झोप लागते. खऱ्या अर्थाने शरीर हे पहाटी आराम करतं. म्हणून लोक म्हणतात मला साखर झोप लागली. साखर बिकर काही नाही बाळा. खऱ्या अर्थाने झोप तुला आत्ता लागली आहे, तुझ्या शरीराला आराम आत्ता मिळत आहे, कारण ते रात्रभर कामातच होतं. आणि म्हणून आम्ही आमच्या शरीराच्या प्रक्रिया ह्या सगळ्या लवकर उरकून घेतल्या पाहिजे. भले तुम्ही जागे राहू शकता, पण शरीराला जे काम आहे ते देऊ नका, अंतर्गत काम देऊ नका, त्याला मोकळं राहू द्या. तसंच मनाचं आहे. आम्ही मनामध्ये एवढं साठवून ठेवतो की त्याला त्याचं सगळं अनालिसिस करायला, सॉर्टिंग करायला मेंदूला एवढा ताण पडतो की अनेक फाईल करप्ट होऊन जातात. आणि करप्ट फाईल म्हणजे गणगण्या माणूस, त्याच्या डोक्यात कायम गणगण असते. कंप्लीट न झालेल्या फाईल, हा कागद ह्या फाईल मधला आहे का त्या फाईल मधला, हे विचार करत करत रात्र जाते. मेंदू सुद्धा कन्फ्यूज होतो. मित्रांनो, काही जण आपल्या मेंदूचे फ्यूज पण उडून टाकतात. मग ते फ्यूज बसायला कुठे जातात? मेंटल हॉस्पिटल. मित्रांनो, मन आम्ही खुलं ठेवत नाही. कुठलीही खुली गोष्ट ही लवचिक असते आणि ती जिवंत असते, आणि बंदिष्ट गोष्ट ही सुप्त अवस्थेमध्ये जाते, मृत अवस्थेमध्ये जाते. आणि म्हणून आमचं जे शरीर आहे आणि मन आहे, हे सद्गुरू आम्हाला सांगतात की तुमचं शरीर, मन आणि भावना ह्या काय पाहिजे? खुल्या पाहिजे. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी अंग चोरून काम करतो. आम्ही कोणाला जर विचारलं, अरे मन लावून काम कर, असं म्हणतात लोक. काय म्हणता? मन लावून काम कर. आम्ही मन चोरून काम करतो. आम्हाला माहिती आहे आमच्या ह्याच्यात मन नाहीये, पण आम्ही करतो का? मजबुरी आहे ना. आणि मजबुरीला फक्त मजदुरीच मिळते, लक्षात ठेवा. म्हणून विकास होत नाही आमचा. आमच्या जीवनामध्ये फार काही विशेष का घडत नाही? कारण आम्ही अंग चोरून काम करतो, मन चोरून काम करतो. माणसं हल्ली प्रेम सुद्धा हातचा राखून करतात. माणसं हल्ली नाती सुद्धा हातचा राखून जोडतात, आहे की नाही? चाणक्याने सांगून ठेवलं, सगळे रहस्य ओपन करू नका. काही संघ घेऊन जायचे का भूत झाल्यावर? म्हणजे आम्ही आमच्या जीवनाचं राजकारण करून टाकलेलं आहे. आमच्या घरामध्ये पण राजकारण असतं. कोण कोणावर कुरघोडी करतो? मला सांगा प्रामाणिकपणे, आजच्या काळामध्ये पासवर्ड नंतर हाईड करणं किंवा सिलेक्टेड प्रोफाईल तयार करणं हा प्रकार वाढलाय का कमी होत चाललाय? पहिला फक्त मोबाईलला लॉक राहायचं नाही, त्याच्या अगोदर पहिलं घरांना लॉक राहायचे, नंतर घराच्या आतमध्ये खोल्यांना लॉक, आता घराच्या आतमध्ये, खोलीच्या आतमध्ये पेटीला लॉक, आता पेटीच्या आतमध्ये परत त्याचा जो ड्रावर असतो ना त्याला पण लॉक, ते पाकिट येतं ना छोटं त्याला पण आकड्याचा लॉक असतो. मोबाईलला लॉक, मोबाईलच्या आतमध्ये ॲपला लॉक. आता फक्त याला लॉक लावायचं नाही, याला, मनाला, आणि तो ऑलरेडी आम्ही लावलेला आहे. प्रामाणिकपणे आम्ही किती माणसांशी मनमोकळेपणाने जगतो. आमचं जीवन आहे किती मोकळं आहे. आमचं जे व्यक्तिमत्व आहे हे किती पारदर्शी आहे. आमच्या आतमध्ये काय चालतं हे किती जणांना माहिती आहे. तुमचे किती हमराज आहे. असं जर प्रश्न विचारला की कोण मला बोटवरून सांगेल, सर माझ्याकडे 1 हमराज आहे, माझे 2 आहेत, माझे 3 आहेत. पूर्वी लोक भोळी होती, सगळ्यांना सगळं माहिती असायचं गावामध्ये. आता अमेरिकेत सारखं झालंय. तसं अमेरिकेमध्ये शेजारी कोण राहतो हे 10 वर्ष कळत नाही, तसं आमच्याकडे व्हायला लागलं. याने कधी गाडी घेतली कळत बी नाही आता.
कळतं का हल्ली? नाही. पूर्वी साधा ड्रेस घेतला तर साऱ्या गल्लीत कळायचं, अरे यांनी कपडे घेतले. आम्ही आमचं जीवन प्रायव्हेट करण्याच्या नादामध्ये, प्रायव्हसीच्या नादामध्ये हे फॉरेन कल्चर आम्ही आमच्याकडे एवढं आणलं की आम्ही आता आमचं शरीर बी बंद करून टाकलं. आमच्या शरीराला काय होतंय हे आम्हाला कळत नाही. आम्हाला डॉक्टरला जाऊन विचारावं लागतं. आमच्या मनाला काय दुखतंय माझं हे विचारायला मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागतं. मग ही जी परिस्थिती आहे ही कशामुळे आहे? आम्ही प्रत्येक गोष्ट बंद करून ठेवतो. काय करून ठेवतो? बंद. हे सद्गुरूंना या अर्थाने सांगायचं आहे की हे जीवन हे खुलं असलं पाहिजे. झाडाने कधी आपलं फळ लपून ठेवलं? झाडाने कधी आपलं फूल लपून ठेवलं? गायीने कधी आपलं दूध लपून ठेवलं? मधमाशांनी कधी आपलं मध लपून ठेवलं? माणसं प्रत्येक गोष्ट लपून का ठेवत आहे? प्रत्येक गोष्ट बंदिस्त करण्याच्या का मागे आहे? विचार करा ना. स्वातंत्र्य नाही आहे. बायकोचं नवऱ्याच्या खात्यावर लक्ष आहे आणि नवऱ्याचं बायकोच्या खात्यावर लक्ष आहे. काय माहेरी तर पैसे पाठवत नाही ना. बायकोला नवऱ्याचा पासवर्ड हवाय व्हॉट्सअपचा आणि नवऱ्याला बायकोचा पासवर्ड हवाय. स्वतःचा व्हॉट्सअप पाहिला त्याला वेळ नाहीये, त्याला समोरच्याचा व्हॉट्सअप बघायचं. मित्रांनो, ही जी परिस्थिती आहे ही बंदिस्त जीवन जगण्याचा परिणाम आहे. हल्ली नात्यांमध्ये नाते नसून सगळे असे गुप्त हेर असल्यासारखे जगतात. मग ही जे जीवन आहे हे जीवन आम्ही विकृतीकडे घेऊन चाललोय. आमचं जीवन पारदर्शी असलं पाहिजे, खुलं असलं पाहिजे, ज्या जीवनामध्ये कोणी पण सहभागी होऊ शकला पाहिजे. पूर्वीच्या काळी कोणी पण माणूस आला गावामध्ये, त्याची कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्याला खाऊ पिऊ घातलं जायचं, त्याला मुक्कामाला ठेवलं जायचं. आता पहिलं पासवर्ड विचारलं, दाखव तुझं पासबुक, दाखव तुझं आय कार्ड, दाखव कुठला तू भाऊ, कशाला आला, अच्छा कधी जाणार आहे, काय काम आहे. म्हणजे कामाशिवाय कोणी येऊच नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून जीवनामधला आनंद आम्ही गमावला. आणि हा जो गमावलेला आनंद आहे तो परत, त्याचं सौंदर्य परत यावं म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की तुमचं शरीर तुम्ही आता काय करा, मोकळं करा, खुलं करा, खुलं. आणि ते खुलं न केल्यामुळे तुम्हाला माहिती आहे अहंकारी माणसाचा ताठ स्वभाव असतो ना, म्हणून त्याला कायम मानेचे आजार होतात, स्पॉन्डिलायसिस. ज्या माणसाला वाकायची सवय नसते ना, ताठ वागायची सवय असते, त्यांचे गुडघे कायम दुखतात, त्यांच्या गुडघ्यांमध्ये कायम त्रास असतो. ज्या माणसांचं हृदय कठोर असतं त्यांना नेहमी अटॅक येतो, लवकर येतो. ज्या प्रकारचा स्वभाव असतो त्या प्रकारचं इंद्रिय तुमचं निकामी होतं, लक्षात ठेवा. थेट संबंध आहे. तेव्हा खुलं व्हा. तुमच्याकडे काय आहे असं जो कोणी घेऊन जाईल? काहीच नाहीये. उलट तुम्ही जन्माला आले ते देण्यासाठीच आले. जर द्यायचं, ज्याला द्यायचंय तो बंद का करून ठेवेल? ज्याला आपल्या शरीराच्या माध्यमातून जी सेवा देता येईल, जो आनंद देता येईल, सुख देता येईल, ते त्याला द्यायचं आहे, तो बंद करून ठेवेल का? ज्याला आपलं मन मोकळेपणाने जगायचं आहे. आपण म्हणतो अरे मन मोकळं जगाया. माणसाशी कुंठित होऊन जगतात. त्याचं का पाहिलं का काय त्याचे काय हरवलं बाबा तुझं? कायम चाराने हरवलेलं असतं. 12ने आहे ते बघ ना, 4ने हरवू दे ना. म्हणजे जे गमावलं त्याच्याकडं किंवा जे मिळालं नाही. बघा माणसाचे मन दुःखी कशामुळे? जे गमावलं किंवा जे मिळालं नाही याच्या चिंतनामध्ये सगळं दुःख आहे. त्यांनी बंद करून ठेवलं, आहे ते नको गमवायला. बरोबर आहे. माणसं मोकळेपणाने बोलत नाही, माणसाचे उणिवा दाखवत नाही आणि माणसाकडे असलेले टॅलेंट सुद्धा दाखवत नाही. आणि त्याच्यामुळे आज मला सांगा, जीवनामध्ये आम्ही स्वतःला झोकून देऊन जगायचं म्हटलं तर आम्हाला ते जमत नाही. का? कायम असं शब्द राखून बोलायची सवय, अंग राखून काम करण्याची सवय, भावना तर कधी मोकळ्या करतच नाही. आम्ही करतो का? आज हल्ली स्त्रिया सुद्धा पुरुषांसारख्या आतमध्ये वेगळा भाव आणि बाहेर वेगळा भाव. का? कुणी आपल्याला कमी लेखायला नको, कुणी आपली टिंगल करायला नको, कुणी असं म्हणायला नको अरे काय दुबळा आहे, खुशाल रडला, खुशाल रडली. म्हणजे आज आम्ही एक प्रकारचं एक मुखवटा धारण केला आहे आणि त्या मुखवट्याच्या आतमध्ये तू गुदमरून चाललेला आहे. मुखवट्याच्या आतमध्ये असलेला माणूस काय होतोय? आज गुदमरतोय का? असं नाहीये का? सांगा मला.
कोमेजलेलं फूल आणि उमललेलं फूल दोघांमध्ये काय आहे? फरक आहे. आज आमचा चेहरा मेकअपनी का रंगावा लागतो? का रंगावा लागतो? खरं त्याला आतून सपोर्ट नाही आहे, बरोबर आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, जो राखतो तो राक्षस असतो आणि तो देतो तो देव असतो. म्हणून तुम्ही खुलवा. तुम्हाला जर द्यायचं असेल ना प्रकृतीला आणि परमेश्वराला, तरी तुम्ही खुलं असणं गरजेचं आहे. तुम्ही आपलं जाऊ नये म्हणून बंद करून ठेवता ना तुमचं शरीर, मन आणि भावना, तर तुम्हाला मिळत बी नाही, हे लक्षात ठेवा. जे माणसं म्हणतात की अरे मला कोणी फसवायला नको, ठीक आहे, तुला कोणी फसवणार पण नाही आणि तुला कोणी मदत बी करणार नाही आणि तुझ्या सोबत कोणी राहणार पण नाही. कारण बाहेर जाण्याचा आणि येण्याचा मार्ग काय आहे? एकच आहे. एकदा तुम्ही दरवाजा बंद केला, तुम्ही आतमध्ये बंदिस्त होणार आहे. आणि आज प्रत्येक जण सुरक्षेच्या नावाखाली काय झालेलं आहे? पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झाला. अहंकाराच्या पिंजऱ्यामध्ये, भावनेच्या पिंजऱ्यामध्ये. माणसं कोणाबरोबर आपलं भावना शेअर करतात का? नाही. त्याच्यामुळे तो विकृत होऊन चालले ना. विकृत का होत चालले माणसं? कारण ते आतल्या आत काय होत आहे? भावना दाबून टाकताय. शेवटी प्रेशर आहे, एक दिवस बाहेर पडणार आहे. सर भयंकर गोष्ट आहे. हर्षल सर सांगत होते मला की त्यांची कोणीतरी पाहुणे आहे, तरुण मुलगी आहे आणि अचानक शरीर, बुद्धी, मन, मेंदूवर प्रभाव झाला. विस्मरण व्हायला लागलं, अल्झायमरचा त्रास व्हायला लागला, शरीर वीक व्हायला लागलं. आणि कॉलेजला जाणारी अतिशय हुशार मुलगी, तिला काही आठवण व्हायला लागलं. हे सगळे प्रकार जे आहे ते कशामुळे होत आहे? आम्ही स्वतःला काय करत नाहीये? खुलं करत नाहीये, बरोबर आहे. आणि म्हणून शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर आणि भावनेच्या स्तरावर आम्ही स्वतःला काय केलं पाहिजे? खुलं ठेवलं पाहिजे. धोका आहे, कोण नाही म्हणतं, आजच्या काळामध्ये तर खूप धोका आहे, परंतु त्याशिवाय जीवन पण नाहीये. त्याशिवाय जीवन सुद्धा नाहीये. आणि म्हणून सद्गुरू याच्या पुढे जाऊन सांगतात आम्हाला काय? जर तुम्ही ऊर्जा जर खुली करू शकले तुमची, तर मग मात्र तुमचं जीवन मात्र काय होणार आहे? जादूई होणार आहे. मला लोक सांगतात, सर तुम्ही फार स्वातंत्र्य देता सगळ्यांना, किती लोकांनी तुम्हाला फसवलं आतापर्यंत, तरी पण तुम्ही त्यातून काही शिकत का नाही? लोक बघा कसे प्रोटोकॉल पाळतात आणि तुम्ही शिष्टाचार वगैरे काही नाहीये, सगळं सोडून तुमचं सगळ्यांना असं घरातल्यासारखं ट्रीटमेंट करता. मग कुणी पण येतो आणि फसून जातो. एक लक्षात ठेवा, जो फसून जातो तो स्वतःचं नुकसान करतो. ठीक आहे, तो करताना आपलं पण नुकसान करतो, आपल्याला पण त्रास होतो, पण त्या त्रासातून आपण आणखीन काय होतो? स्ट्रॉंग होतोय, आपण ग्रो होतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मोकळेपणाने राहिल्यामुळे अनेक जण आतमध्ये प्रवेश करताय. आणि आज आपण जाणाऱ्यांकडे नाही बघायचं, आपण कुठं बघितलं पाहिजे? जे टिकलेले आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आज आपल्याकडे जे हिरे तयार झालेले आहेत, ते हिरे त्या स्वातंत्र्यामुळे तयार झालेले आहेत. आणि म्हणून ऊर्जा जी आहे तुमची, ती ऊर्जा तुम्ही जर मोकळी जर ठेवली, तर तुम्हाला कशाचीही भीती वाटत नाही, विश्वासघाताची वाटत नाही, नुकसानीची वाटत नाही, आर्थिक असो, सामाजिक असो. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ऊर्जा खुल्या करता, मूलाधार चक्रापासून, तुमचं स्वाधिष्ठान चक्रापासून तुमचं जसं तुमची ऊर्जा वरती चढत चालते आणि ती आता कुंडलिनी घालून जी सुप्त अवस्थेमध्ये बसलेली आहे, ती ज्यावेळेस खुली होते, त्यावेळेस ती आपोआप तुमच्या सहस्राराच्या दिशेने प्रवास करायला लागते. आणि जसजशी ती उंच उठायला लागते, तसं तुमचं शरीर तेजस्वी बनतं, तुमची वाणी प्रभावी बनते, तुम्हाला सिद्धी प्राप्त व्हायला लागता, वाचा सिद्धी प्राप्त होते, दृष्टी सिद्धी प्राप्त होते. मित्र हो, ही जादू माणसामध्ये आहे. हे ब्रह्मांड त्याच्यासाठी काम करायला लागतं. एवढी मोठी ताकद माणसामध्ये आहे, जर त्याची ऊर्जा जर खुली झाली. आम्ही आमचं शरीरच खुलं करत नाही. जर तुम्हाला ऊर्जा खुली करायची असेल, तर पहिलं तुम्हाला शरीराच्या पलीकडे जावं लागेल, म्हणजे शरीर मोकळं सोडून द्यावं लागेल. आम्ही शरीर मोकळं सोडण्यासाठी दारू पितो. दारूमध्ये नेमकी काय होतं? शरीरावरचं तुमचं नियंत्रण काय होतं? निघून जातं. दारू पिल्यावर तुमचं मनावरचं नियंत्रण निघून जातं. जे अहंकाराचं नियंत्रण आहे ना, ते निघून जातं. बघा, दारू प्यायला माणूस एकदम नॉर्मल बोलतो, मी कोण आहे, काय कोणत्या पदावर आहे, किंवा काय आहे, किंवा मी किती छोटा आहे किंवा किती मोठा आहे, सगळं विसरून जातो तो आणि स्वतः राजा असल्यासारखा बोलतो. हे खरं नाही आहे का? निडर होऊन बोलतो, बिनधास्त बोलतो. हे खरं नाही आहे का?
म्हणजे सगळ्यांनी दारू पिली पाहिजे, बरोबर? असं नाहीये. तो त्या नशेमध्ये बोलतो. ही नशा करण्याची वेळ का आली? म्हणजे हे असं आहे की अगोदर सगळ्या अंगाला काळं फसून घ्यायचं आणि नंतर साबणाने दूध बसायचं. हे साबण किती महत्वाचं आहे हे दाखवण्यासाठी. मुळात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला नशा आणण्याची गरज का पडली? कारण तुम्ही अहंकार निर्माण केला. खोट्या अहंकारामध्ये तुम्ही राहायचं, बरोबर आहे की नाही? म्हणजे जसं मागं आपण पाहिलं की खोटा उंदीर पोटात गेला ही कल्पना करायची, नंतर खरोखर ऑपरेशन करून तो बाहेर काढला याचं पण नाटक करायला लावायचं. हा सगळा प्रकार आहे. ते जे पहिलवान असतात ते पहिलवान ज्यावेळेस एखाद्या कुस्तीमध्ये जाता गावाकडे, मग हा काय म्हणतो, तू पडल्यासारखं कर, मी तुला पाडल्यासारखं करतो, दोघं वाटून घेऊ. हा सगळा खेळ असाच चालू आहे आमचा. मित्रांनो, अहंकार असाच आहे. मन आणि अहंकारामध्ये हा खेळ चालू असतो आणि या भ्रमामध्ये माणूस जगतो आणि म्हणून त्याला दारूची गरज पडते, त्याला मनोरंजनाची गरज पडते. आणि ह्यातून तो जर बाहेर निघाला तर 100% त्याचं जीवन खूप सुंदर आहे. आणि जर तुमचं शरीर जर खुलं झालं, तुमचं मन खुलं झालं, तुम्ही इथून पुढे एक लक्षात घ्या, जिथे जिथे तुम्ही अंग चोरून काम करता, जिथे जिथे तुम्ही स्वतःला ह्या शरीराचं बंधनं टाकता, ही बंधनं टाकल्याने शरीरामध्ये विकृती निर्माण होतात. असं म्हणतात शरीराचे जे आवेग असतात, भूक असते, समजा तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही जर वेळेवर नाही खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये विकृती तयार होते. ॲसिडिटी तयार होण्याचं प्रमुख कारण ते आहे. ॲसिडिटीमुळे हजारो आजार तयार होतात. मन दाबल्यामुळे तुमचं मन विकृत होतं, तुमचं मानसिक संतुलन बिघडतं. भावना दाबून ठेवल्यामुळे तुमचं जीवन बिघडतं सगळं. त्याच्यामुळे कोणाला काय वाटेल, जगाला काय वाटेल याचा विचार करू नका. तुमचं जीवन विकसित झालं पाहिजे म्हणून तुम्ही स्वतःला खुलं सोडा. लोक काय हो हसतील त्याचे न घासलेले, बरोबर आहे ना? आपण खुल्या मनाने जगलं पाहिजे आणि खुल्या मनाने, खुल्या शरीराने, खुल्या भावनांनी तुम्ही जगलात तर जगामध्ये तुम्हाला वेडे ठरवतील लोक. लोक काय ठरवतील? वेडे. आणि अशाच वेड्यांनी इतिहास रचलेला आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला हे सांगतात की याच्या पाठीमागं तुम्ही जर हे खुलं सोडलं तर आपोआप तुमची भावना, तुमची ऊर्जा पण काय होईल? खुली होईल, ती जागृत होईल. आणि ती जर एकदा खुली झाली तर तुम्ही चिरंजीव होऊन जा. तुमच्या हातून जे काही घडेल तो चमत्कार असेल, ती जादू असेल. आणि तुम्ही हे नक्कीच करून पाहिलं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये ह्या स्तरापर्यंत आपण जीवन आपलं नेलंच पाहिजे. नाही तर जन्माला आला आणि तसाच मेला, बरोबर आहे ना? संतांचं शरीर सुद्धा मातीतच गेलं आणि ज्यांनी फार जपून ठेवलं त्यांचं सुद्धा मातीतच गेलं. परंतु त्या शरीराचं तुमच्या जीवनामध्ये काय सार्थक झालं हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे? आणि म्हणून आज आम्ही संकल्प करूया की जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही जागृत राहून ह्या शरीराला ढिलं सोडूया. ह्या बघा, ज्यांना तुम्हाला माहिती असेल, जर सायकल शिकायची असेल, मोटरसायकल शिकायची असेल तर पहिलं अंग काय ठेवलं होतं? ढिलं सोडावं लागतं, मोकळं. जर पोहायला शिकायचं असेल तर तुम्हाला अंग ढिलं सोडावं लागतं, नाही तर ते जड होतं. काय होतं? जड होतं, बरोबर आहे? जीवनामध्ये फार सोप्या गोष्टी आहेत, फक्त त्या आम्ही काय केल्या पाहिजे? खुल्या सोडल्या पाहिजे. नाती सुद्धा खुली सोडा. तुमची असतील तर टिकतील, लटके असतील तर संपतील. आणि म्हणून तुम्ही तुमच्या ऊर्जांपर्यंत जर पोहोचलात तर जादू काय असते हे तुम्हाला दररोज अनुभवायला मिळेल. धन्यवाद.